हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता पूर्ण घराची साफसफाई झालेली आहे. आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आणि मला आहे ना 9 दिवसाची नवरात्र आहे. 9 दिवस उपवास पकडलेला आहे मी आणि मिस्टरांचा पण आहे, फक्त मुलांचा नाही 9 दिवस उपवास. अनुष्काने 1 दिवस पकडला होता, आता ती घट उठायच्या आधी 1 दिवस पकडून म्हणजे उठता बसता पकडणार आहे ती. आणि ना आता तिला मी म्हटलंय माझ्यासाठी चहा बनव, कारण संध्याकाळ झाली आहे आणि ती स्कूलवरून आली. अनुष्का आहे ना सकाळी स्कूलला जाती, म्हणजे सगळे नवरात्री चहा चालतो. मुली असल्या का बरं पडतं, थोडेसे हाताखाली मदत करतात. एक मुलगी पाहिजे म्हणजे पाहिजे घरात, आणि मुलं पण करतात, असं काही नाही मुलीच करतात मुलं पण करतात. आमचा यश पण चहा बनवतो. यश तू बनवतात चहा? यश चहा बनवतो, पण चहाला लय थोडीशी साखर टाकतो त्याच्यामुळं. आणि ना इकडे ना आता ह्या कॉर्नर मध्ये अनुष्काला काय करायचंय ग? मोबाईल पाण्याचा कॉर्नर, स्टडी कॉर्नर करणार आहे का? मग तिथं काय काय घेणार आता तू? माझा नवीन टेबल लावणार आहे. नवीन टेबल इथं मी असं व्हाईट कलरचं नेट लावणार आहे. नेट कशाला? पिंटरेस्टी. आणि इथं मी अशी स्ट्रिप लावणार आहे. कसली लाइटिंग लावणार आहे. तू अभ्यास करणार आहे का डेकोरेशन करणार आहे नेमकी? इथं रेड, इथं ब्ल्यू, एकदम भारी आहे. हा ना. आणि मग मी का इथं फ्रेम लावणार आहे सक्सेसचा. चला आता ना आमचं ठरलंय इथं स्टडी कॉर्नर बनवायचं आहे अनुष्कासाठी. ती आता पुढच्या वर्षी 10वीला जाईल, त्याच्यामुळं ह्याच वर्षी तयारी करून ठेवू. तुम्हाला काय पाहिजे? दीदी ऐक, दीदीचा तो स्टडी कॉर्नर बनवला का? हा दीदीचा टेबल तुझ्यासाठी स्पेशल. 3 वर्ष वापरेले. मग त्याला काय होतं? एवढं भारी टेबल आहे ना, एक कण सुद्धा काही झालं काहीच नाही झालेलं, त्याला खराब सुद्धा नाही झालेला, फक्त मागून पेन्सिल मोडली. आणि आपल्याला आता देवाला जायचंय ना. फिक्स नाहीये माझं. नाही फिक्स कर. आम्ही ना देवदर्शनाला जाणार आहे 9व्या माळीला. आम्ही देवदर्शनाला जाणार आहे, म्हणजे अजून आमचं पण फिक्स नाहीये, पण माझं चाललंय या वर्षी देवदर्शनाला जाऊ. आपल्या देवाला, कुलदैवताला, फलटणला. ते डोंगर केवढं माहितीये तुला? आम्ही मुलं छोटे होते तेव्हा गेलो होतो. जवळजवळ 9-10 वर्ष झाले आम्ही आमच्या कुलदैवताला गेलोच नाहीये. हा छोटा होता 1 वर्षाचा तेव्हा गेलो. जायचंय आता आम्हाला. अनुष्काचा नवस घेऊन जाणार, त्यासाठी नवस केला होता. तिची एवढी मोठी झाली तरी तिची अजून नवसच फेडण्यात चाललंय. 50,000 ही अमाऊंट आहे. अजून मला सोफ्याचे कवर घालायचे, इकडं सोफ्याचे कवर घालायचे. तुम्ही कधी सोफ्याचे कवर घालायला लागणार आहे? तर हे कवर घालायचे आहे, पण मी आधी काय करते, हे आमचे जुने कवर आहे का ते आधी आतरून ठेवते आणि नंतर हे कवर घालते, म्हणजे ते सटकती नाही वायर. कोण घालतं आता कवर? मी. आपण तर घालू ना. आता सेंटर बघा. सेंटर वा मॅडम, ओ मॅडम, सेंटर पाहावं लागेल ना आधी. इथे नाही. ते तिथे का त्याला सेट करायला थोडासा वेळच लागतो. अनु असलं कशाला वेळ लागतो? तो एक्सपर्ट आहे. मागच्या वेळेस तिनेच केले होते. अनु एक्सपर्ट आहे. सुरेखा डबल एक्सपर्ट आहे. सुरेखा मॅडम तर डायरेक्ट बसून घेतलेलं आहे त्यांनी. सेट करतात ना. गरम है, गरम गरम है, क्या गरम है? उलटा होईल. सोफा उलटा होईल बेटा, तुझं वजन खूप वाढलंय. किती? ओनली 35. असं झालंय, ज्याचं वजन वाढायचं का त्याचं वाढायला, ज्याचं नाही वाढायचं का त्याचं वाढू राहिलं. ही जेवण करीत नाही, हिचं ताटातलं उरलेलं खाऊन खाऊन माझं वजन वाढलंय. तुझं उलट कमी दिसते मला. वाढलंय आता कमी थोडंसं. दिसते कम तब्येत. माझ्या मम्मीचं वजन 150. आता आहे ना मी नवरात्रीचे उपवास धरले, बघू बरं किती नवरात्रीचे उपवास धरले कमी होतं का जास्त होतं बघू. आणि 3 टाइम फराळाचं खाती. नाही एकच टाइम खाते. सकाळी खाती खिचडी, दुपारी खाती भगरीची भाकरी, नाही, दुपारी स्नॅक्स खाती. स्नॅक्स, वेफर्स, वेफर्स, हाय का वेफर्स खायला? वेफर्स. कसं बेटा? एक्सेट्रा. सँडविच, सॉस. अनुष्का काय करते? शॉपिंग. शॉपिंग काय घेतलंय तू? फुटवेअर.
काय काय घेतलं दाखव बरं. बरेच दिवस झाले फुटवेअर घेतले नव्हते, सगळ्यांचे जुने पुराणे झाले होते. अजून ना दोघांचे राहिले घ्यायचे. अनुष्का आता घालून बघती. ए पायवर दोन्ही पण घालून कशा आहे काय ना. मस्त आहे ना. ए पण तुला चालता येईल का हिल्सची चप्पल घालून? कम्फर्टेबल आहे का? का बरं चालून दाखव. काय आले तर हा येतं पण डोंगरावर चढशील का एवढी हिल्सची चप्पल घालून? दुसरी आई माझ्याकडे शूज घालली मम्मीची. तर ही माझी आहे. अरे वा, हिला तर माझी चप्पल पण येते. उलट छोटी होती. छोटी होतीये, हिला माझी चप्पल छोटी होती. ही हिल्सची चप्पल आहे ना अनुष्काने घेतली आणि एकदम सॉफ्ट आहे, कम्फर्टेबल आहे. आणि ना ही माझ्यासाठी घेतली. ती कशी वाटते? ही ना चॉकलेटी कलर आहे पण तो याच्यामध्ये पर्पल दिसते, तो पर्पलिश दिसते, डार्क येतो तो. ही ब्लॅक कलरची. अनुष्काला जास्त करून ब्लॅक कलर जास्त आवडतो. आणि ही चप्पल सुद्धा सॉफ्ट आहे मस्त आणि टाचा वगैरे दुखते नाही अशी सॉफ्ट चप्पल घातल्यावर. आमच्या दोघींची साईज सेम झाली. असं म्हणतात मुलीला आईची चप्पल यायला लागली का मुलगी आईची मैत्रीण होती. माझी मैत्रीण झाली ना आता. जेव्हा आपल्या चप्पलाची साईज आपल्या मुलांबरोबर होती ना तेव्हा ते आपले मित्र मैत्रीण होतात. हे यशची यशची सगळ्यात जास्त मोठी. यशची चप्पल मला पण येत नाही पण ती जरा जास्तच मोठी आहे. नाही पाय बरोबर घ्यायचे तेवढं लागतं त्याला. त्याची सगळ्यात भारी चप्पल आहे. ट्रेकिंगला घाला, पुढं घाला. जमेंगा नाही पळेंगा पळेंगा. पाय आली बरोबर, पळेंगा एकदम व्यवस्थित आली पाय. कोई मेरे पीछे लगे तो मैं पळेंगा इस चप्पल घाल के. वैसे मी वॉक करून दाखवतो. ए गप्प तू काय तू वॉक करून दाखवायला? बोय बोय हे पा नाही हे पा आता मॉडेल आहे. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टरांना पण घेतलंय, नाही तर ते रुसून बसले असते. मला नाही घेतलं आणि पप्पाला माहित नाही घेतलेले. माहिती आहे पप्पाला. पप्पाने त्या दिवशी पाहिले. पप्पाची चॉईस आहे बाळा. पप्पाची चॉईस आहे. लोफर आहे लोफर. लोफरच आहे. एवढं मिस्टरांना जास्त करून अशीच लोफर आवडते. आता झाला का होमवर्क? अजून बाकी हे पा अक्षर असे माझं अक्षर असं आहे आपलं अक्षर. बेस्ट आहे ना. ते तर दादा कुठे गेले? ग्राउंडवर गेले. तर या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. कशी वाटली ग अनुष्का बॅग? तर मी ना अनुष्काला बॅग घेतली क्लासला जायला. आणि दाखव कशी आहे. छान आहे ना. किती कप्पे दिला छोटा? आणि हा लॅपटॉपचा आहे. म्हणजे ना ह्या बॅग मध्ये आपण लॅपटॉप पण ठेवू शकतो. लॅपटॉप बॅग आहे पण तिला क्लासला जाण्यासाठी घेतली. कारण क्लासला कमी हे असतं ना, बुक कमी असते ना. हो ना. संध्याकाळचे 7:15 वाजले आता आणि ना स्वयंपाकाची तयारी करावं लागेल. आता उपवास असल्यामुळे ना डबल करावं लागतं. मुलांचं वेगळं, आमचं वेगळं. मिस्टरांचा माझा 9 दिवसाचा उपवास आहे. आता मुलांना काहीतरी भाजी आणि भाकरी बनवणार बाजरीची. कारण संध्याकाळी शक्यतो आम्ही बाजरीचीच भाकरी बनवतो. मुलं पण खातात, त्यांना सवय लागली त्याच्यामुळं. आणि आता आम्हाला बनवणार आहे भगरीचा भात. आणि बघू भगरीचा भातच बनवून फक्त. सकाळी ना भगरीच्या भाकरी आणि भेंडी बनवली होती. मी दोघांचा उपवास असला तरी 4 जण असतात जेवायला, त्याच्यामुळे स्वयंपाक हा बनवावाच लागतो. डबल स्वयंपाक आणि डबल भांडे. त्याच्यामुळे ना थोडंसं काम जास्त वाढलंय आणि मला खूप थकवा आल्यासारखं झालंय. घरातला साफसफाई पण केली आम्ही, घरीच साफसफाई केली सगळ्यांनी मिळून. आणि मुलांनी खूप जास्त मदत केली मला घर आवरायला. मिस्टरांनी पण केली पण सगळ्यात जास्त मुलांनी खूप जास्त मदत केली ह्या वेळेस. अनुष्का आणि तनुनी भांडे वगैरे घासले आणि ह्या 2 मुलांनी घरातला पसारा मला लावू लागले. तर यांनी खूप जास्त मदत केली. मला एक कमेंट आलेली अशी की ना तू जावाच्या मुलांमध्ये ना भेदभाव करते, तू त्यांना स्वतःची मुलं समजत नाही. जर मी त्यांना स्वतःची मुलं समजत नसते तर त्यांना इथे येऊन 2 वर्ष झाले, ते आले असते का परत? पहिल्याच वर्षी ते इथं थांबले असते आणि दुसऱ्या वर्षी ते घरी निघून गेले असते गावाला. ते म्हटले असते ना घरी जाऊन आम्हाला जायचं नाही म्हणून. त्यांची काही अशी काही अडचण नाही का गावाला आमच्या शाळा नाही आहे का काही नाही.
आमच्या गावाला शाळा आहे, डायरेक्ट आमच्या दारात बस येते गावी. जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात ना त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी सगळ्यांना धरून चालते. मी असं नाही सगळे मुलं मला सारखेच आहेत. त्याच्यामध्ये भेदभाव केला असता तर ते मुलं इथं थांबलेच नसते ना, ते गावाला निघून गेले असते. त्यांच्या आई वडिलांना सांगितलं असतं त्यांनी आम्हाला इथं ठेवू नका, घेऊन जा म्हणून. कसं आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करून करून बघता आणि तुम्हाला असं वाटतं की मी त्यांच्यामध्ये भेदभाव करते. जसं गावाला राहतात ते तसंच इथं हसून खेळून राहतात. पण एवढंच आहे की कॅमेरा चालू झाला का त्यांना आहे ना कॅमेऱ्यात फेस करू वाटत नाही. म्हणजे ते कॅमेऱ्यात जास्त बोलते वगैरे नाही, त्यांना सवय पण नाही आणि ते बोलत पण नाही कॅमेऱ्यात जास्त. त्यांना किती वेळा सांगितलं होतं कॅमेऱ्यात बोलत जा, पण ते नाही बोलती. त्यामुळे मग मी काय करते की त्यांना कॅमेऱ्यात शक्यतो घेत नाही. आणि जरी आले तरी ते शांत बसलेले असतात, कधी अभ्यास करत असतात. आणि लहान मुलं येतात ते कुठं बसू शकतात, कुठं उठू शकतात. असं नाही का त्यांना धाकातच ठेवलंय का असं करा का तसं करा. त्यांना जर धाकात ठेवलं असतं तर ते इकडे आलेच नसते ना. 2-2 वर्ष झाले त्यांना इथं शाळेत येऊन त्यांना काही हॉस्टेलला टाकलेलं नाही. ते स्वतःच्याच घरी इथं आमची जॉईंट फॅमिली, गावाला एक फॅमिली इथे एक फॅमिली, त्याच्यामुळे आम्ही असं भेदभाव करत नाही. गावाकडून आमच्या घरचे पण सारखे येत राहतात. पण मी शूट काढत नाही कारण त्यांना जास्त म्हणजे शूट काढलेलं जास्त आवडत नाही त्याच्यामुळं. आणि आता माझ्या सासूबाईंच्या आई वारल्या, म्हणजे माझी आजी सासूबाई वारले आहे. त्यामुळे आता एवढ्यात माझ्या सासूबाईंचं येणं झालं नाही कारण त्या आजी सासूबाई आजारी होत्या ना, त्यामुळे मग ते त्यांच्याकडे जास्त होत्या. त्यांना म्हणजे त्यांना आजी सासूबाईला हालता चालता येत नव्हतं. त्यामुळे मग माझ्या सासूबाई त्यांच्याकडे जायच्या थोडंसं म्हणजे त्यांना मदत म्हणून. तर आता ना त्या वारल्या त्या दिवशी मी दशक्रियाला गेले होते, तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असा. त्यावरून कोणी ना कोणी सारखंच चालू राहतं. त्याच्यामुळं भेदभाव करण्याचा प्रश्नच नाही. आणि समोर त्यांना कळालं नसतं का, त्यांच्या आई वडिलांना कळालं नसतं का, माझ्या सासऱ्यांना कळालं नसतं का ही मुलांमध्ये भेदभाव करतीये. बोललेच असते ना मला मुलांमध्ये भेदभाव करते तू म्हणून. आणि आमचे सगळे जॉईंट फॅमिली, आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो. बघणाऱ्याला असं वाटतं की मी त्यांना आहे ना जास्त हे करत नाही, म्हणजे भेदभाव करते. त्यांना स्वतःची मुलं समजत नाही. तर मी ना माझ्या मुलांपेक्षा जास्त त्यांची काळजी घेते. प्रत्येकाची घरात आवड निवड जपली जाते. त्यांना सुद्धा विचारलं जातं आज तुम्हाला काय खायचंय, किंवा ह्या मुलांना विचारलं म्हणजे सगळ्यांना विचारलं जातं की तुम्हाला आज कोणती भाजी खायची. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून घर चाललेलं आहे. असं जर असतं ना भेदभाव केला असता तर मला घरचे सुद्धा बोलले असते. आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करून करून बघता आणि शक्यतो त्यांना कॅमेरा फेस करायला आवडत नाही. त्यामुळं मग ते कॅमेऱ्यात जरा शांत राहतात. त्यांना जास्त कॅमेऱ्यात बोलती नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी त्यांच्यामध्ये भेदभाव करते, त्यांना जीव नाही लावत. जीव नसतं लावलं तर ते 2 वर्ष झाली इथं राहिलेच नसते, ते गेले असते गावी. चला आता भरपूर बोलणं झालं. आता आहे ना स्वयंपाक बनवते आणि घड्याळ आता सध्या बंद पडले, त्याला शेल आणावं लागेल. किती वाजले आता, किती वाजले का दाखव. मोबाईल नाही तुझ्याकडं? हा नाही. ही बसली आता होमवर्क करायला. आणि टेडी मामा तिथं पण ठेवलाय. टेडीची जागा त्याला भारी केली आहे. तर मी घराची होम टूर पण देणार आहे, पण मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी व्हिडिओ काढेल आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घराची होम टूर देईल. पूर्ण घर मी कसं आवरलं, कोणतं सामान कुठं लावलंय. तर आहे ना चला आता मी स्वयंपाक बनवून घेते.